स्त्रियांमध्ये योनी मार्गाद्वारे जो स्त्राव जात असतो त्याला ल्युकोरिया किंवा श्वेतप्रदर असं म्हणतात, म्हणजेच अंगावरून पांढर जाण्याची तक्रार. आजकाल बऱ्याच महिलांना ही तक्रार जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही तक्रार दोन प्रकारची असते. म्हणजे एक जो ल्युकोरिया असतो तो आपण नॉर्मल ल्युकोरिया म्हणतो. तो कधी नॉर्मल म्हटला जातो तर ज्यावेळेला या ल्युकोरियाचं प्रमाण थोडं असतं, थोड्या कालावधीकरिता असतं आणि रंग पांढरा असतो, पारदर्शक असा तो स्त्राव असतो, कोणत्याही प्रकारचा वास जर त्याला नसेल तर तो नॉर्मल ल्युकोरिया म्हटला जातो. आणि पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया आपण कधी म्हणतो ज्यावेळेला स्त्रीच्या योनी मार्गातून चिकट स्त्राव, घट्ट स्त्राव जो बऱ्याच कालावधीकरिता म्हणजे बऱ्याच काळ तो राहतो, त्यानंतर त्याचं प्रमाणही जास्त असतं आणि त्यामुळे स्त्रीला इतर काही लक्षणं जाणवतात, जसं की थकवा असेल, प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो, हातपाय दुखत असतात, त्यानंतर कंबरदुखी असते सततची आणि तिथे त्या ल्युकोरियामुळे योनी मार्गामध्ये खाज सुटणे, आगाग होणे, जळजळ होणे यासारखी लक्षणं पाहायला मिळतात. डोकेदुखी असेल, एक प्रकारची सतत होणारी चिडचिड असेल, ही लक्षणं जर जाणवत असतील तर आपण त्याला पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया असं म्हणतो. तर ही जर ल्युकोरियाची तक्रार तुम्हाला पूर्णपणे कमी करायची असेल तर होमिओपॅथी हा एक उत्तम पर्याय आहे. होमिओपॅथीमधील काही महत्त्वाची औषधं जसं की पल्सिटिला, सेपिया, क्रिओसोट, बोरॅक्स आणि बायो कॉम्बिनेशन नंबर 13 जे ल्युकोरियाचं उत्तम औषध आहे. 4 गोळ्या बायो कॉम्बिनेशन औषधाच्या तुम्हाला दिवसातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी 4 गोळ्या महिनाभरासाठी घ्यायच्या आहेत. याने तुमचा ल्युकोरिया पूर्णपणे कमी होणार आहे. आणि एक महत्त्वाचं होमिओपॅथीमधील मदर टिंक्चर ज्याचं नाव आहे जॉन्सिया अशोका मदर टिंक्चर, 10 थेंब सकाळी आणि संध्याकाळी 1.5 महिन्याकरता घ्यायचं आहे. तर नक्की तुम्ही होमिओपॅथी घ्या आणि तुमचा ल्युकोरियाचा त्रास कमी करा. थँक्यू.